नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांदा भावासंदर्भातला आहे। कांदा या ठिकाणी केंद्राकडून या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण निर्णय कांद्यासाठी घेण्यात आलेला आहे। काय निर्णय घेण्यात आलेला आहे? शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे की ग्राहकांसाठी? ग्राहकांचे हित सरकार बघतंय की शेतकऱ्यांचं त्या संदर्भातील कोणता निर्णय शेतकऱ्यांसंदर्भात व ग्राहकांच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतला? संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट, संपूर्ण घडामोड आपण बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, श्रीलंकेने वाढवले आयात शुल्क, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत। संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या जात असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे आताच्या क्षणाची। जसे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, श्रीलंकेने वाढवले आयात शुल्क। इतर राज्यातील लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने सध्या नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटली आहे। नाशिकने श्रीलंकेने एकंदरीतच या ठिकाणी आयात शुल्क वाढवले आहे। बांगलादेशमध्ये पूर्ण क्षमतेने निर्यात सुरू झालेली नाही। या एकंदर स्थितीत नाफेड आणि एनसीएफने नवी दिल्लीसह महानगरामध्ये कांदा विक्री सुरू केली आहे। चा परिणाम स्थानिक दरावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। एकंदरीतच इतर राज्यातील लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने सध्या नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटली आहे। श्रीलंकेने आयात शुल्क वाढवले आहे। बांगलादेशमध्ये पूर्ण क्षमतेने निर्यात सुरू झालेली नाही, परंतु एकंदर स्थितीत नाफेड आणि एनसीएफने नवी दिल्लीसह महानगरामधील कांदा विक्री सुरू केल्याने परिणाम स्थानिक दरावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट कांदा शेतकरी बांधवांसाठी आहे। बघू शकता स्क्रीनवरती, कांदा 24 रुपये दराने मिळणार। केंद्राने घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय। बघू शकता नवी दिल्ली, केंद्र सरकारने कांदा विक्रीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सरकारने ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये 24 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे। सरकारच्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे, परंतु शेतकरी मात्र वेठीस धरले जात आहे। मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरातील बफर स्टॉक मुळे सुमारे 25 टन कांदे सहकारी संस्था, नाफेड, एनसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्या मार्फत विकला जाईल। केंद्रीय अन्न सुरक्षा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली। ज्या ठिकाणी कांद्याची किरकोळ किंमत 30 रुपयापेक्षा जास्त आहे तेथे 24 रुपये प्रति किलो दराने कांदा विकले जातील। अनुदानित कांद्याची विक्री शुक्रवारपासून चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता येथे केली जाईल। दरम्यान ही कांदा विक्री डिसेंबरपर्यंत सुरू राहील। देशांतर्गत देशभरातील 574 केंद्रावरून प्राप्त झालेल्या कांद्यासह 38 वस्तूंच्या दररोजच्या किमतीवर सरकार लक्ष ठेवून आहे। प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की जुलै 2025 मध्ये सामान्य किरकोळ महागाई 1.55% होती। 3 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक। गुरुवारी कांद्याची सरासरी बघितली तर किरकोळ किंमत 28 रुपये प्रति किलो होती, तर काही शहरामध्ये 30 रुपयापेक्षाही जास्त होती किरकोळ। सध्या सरकारकडे कांद्याची 3 लाख टन कांद्याची बफर स्टॉक आहे। हा कांदा 2024-25 या आर्थिक वर्षात या ठिकाणी PSF किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत सरासरी 15 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात आली आहे। परंतु या ठिकाणी तो कांदा आता ज्या ठिकाणी कांद्याचे भाव 30, 25, 27 रुपये आहे त्या ठिकाणी 24 रुपयाने कांदा विक्री केला जाणार असल्याचं या ठिकाणी अन्न पुरवठा मंत्री एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि एकंदरीतच प्रल्हाद जोशी या ठिकाणी किंमतीवर सरकार लक्ष ठेवून आहे, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे। आणि एकंदरीतच अशा प्रकारची ही सद्यस्थिती आहे। आणि जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जातात। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही बाजार समित्यामध्ये निघालेले बाजारभाव आहे, काय सद्यस्थिती परिस्थिती आहे, आज काय बाजारभाव निघतात, काय परिस्थिती आहे, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण बघतच असतो। तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, व्हिडिओची का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।
सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद.